सांगली लोकसभेचा झालाय जांगडगुत्ता। नमस्कार, मी चेतन सावंत। आपण पाहतात वज्रधारी न्यूज। 13व्या लोकसभेची आचारसंहिता लागून 2 दिवस उलटले तरी सांगली लोकसभेचं चित्र स्पष्ट व्हायला तयार नाही। उमेदवार कोण असणार, कुठल्या पक्षाची उमेदवारी कुणाला मिळणार, असे अनेक प्रश्न तयार झालेत। उमेदवारांच्या अनिश्चिततेमध्ये राजकारणाचा जांगडगुत्ता झालाय। कार्यकर्त्यांच्या जीवाचा पाक खलबत्ता झालेला आपल्याला पाहायला दिसून येतो। सांगलीच्या सध्याच्या राजकारणाची अवस्था पाहिली की प्रेमाचा जांगडगुत्ता ही कविता आठवल्याशिवाय राहत नाही। तू मनसेचे आयलान प्रिये, मी सावध धनुष्यबाण प्रिये, मी वेळ हातावर आलेली, तू कमळा परिबे भान प्रिये, तू सत्ताधारी माजोरी, तू सत्ताधारी माजोरी, मी हताशिलेली जनता ग। प्रेमाचा जांगडगुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग। अजून कुणाचीच उमेदवारी जाहीर नाही, पण इतिहासात कधी नव्हे तेवढे इथले वातावरण हाय टेम्परेचर झाले। भाजपातून अनेक जण भोवल्यावर चढायला इच्छुक आहेत। विद्यमान खासदार संजय पाटलांना पक्षातून विरोध सुरू झालाय। सांगलीच्या महापौर संगीता खोत यांनी लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली, तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखही बाशिंग बांधून तयार आहेत आणि त्यामुळेच खासदार संजय पाटलांच्या अडचणीत वाढ झाली। त्यांनी आधीच तयारीला सुरुवात केली, पण उमेदवारीच्या अनिश्चिततेमुळे त्यांनाही प्रेशर आलेलं दिसते। भाजपमध्ये तिकीट मागायला अनेक जण पुढे येत आहेत, तर काँग्रेसमध्ये तिकीट नाकारायला अनेक जण पुढे येत आहेत। मला नको हाच कालवा काँग्रेसमध्ये सुरू आहे। विश्वजित कदम यांनी तिकीट नाकारले, तर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे मिस्टर इंडिया अशी प्रतिमा असलेले प्रतीक पाटील यांनीही आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले। गोपीचंद पडळकरांची भूमिका अजून समजलेली नाही। लोकसभा लढणार असल्याचे त्यांनी यापूर्वी जाहीर केले होते, पण सध्या त्यांची भूमिका काय याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत। त्यांचा आरक्षणाचा मुद्दा संपला की ते घरवापसी करत भाजपात जातात की अपक्ष लढतात याची उत्सुकता लोकांच्यात दिसते। पडळकर लढणार आहेत असे कार्यकर्ते सांगतायत, पण गोपीचंद पडळकरांनी अधिकृतपणे जाहीर केलेले नाही। वंचित बहुजन आघाडीची तेवढी उमेदवारी जाहीर झाली, पण काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारीचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे सांगली मतदारसंघात काय होणार, कोण कोण लढणार याची चर्चा जोरात सुरू आहे। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।